स्वराज्य संस्था निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। मतदार याद्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बनल्याचं कोर्टानं म्हटलंय। मराठवाडा विदर्भातल्या पूर परिस्थितीचं कारणही कोर्टास अमान्य झालंय आणि यादीच्या ड्राफ्टवरती आक्षेप घेणारी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे। एकूणच 28 याचिकांवरती एकत्रित सुनावणी सुरू आहे आणि याच याचिकांमधून निवडणुकीला आव्हान देण्यात आलेलं आहे। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। वैदेही नेमकं काय म्हणणं आहे कोर्टाचं, जरा सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा। नक्कीच आपण बघतोय की सध्या मुंबई हायकोर्टमध्ये याचिकांसंदर्भातली सुनावणी चालू आहे आणि एकूण जवळपास 28 याचिका या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या आहे आणि सगळ्यांची एकत्रितरित्या सुनावणी या ठिकाणी सध्या घेण्यात आलेली आहे। दुबार मतदार संदर्भात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। सोबत 18 वर्षे पूर्ण झाले असूनही निवडणूक यादीमध्ये नाव नसल्याच्या कारणास्तव देखील अनेक महत्त्वाच्या लोकांची नावं जी आहेत ती देखील त्या ठिकाणी दाखल करण्यात आली आहे। याचिकांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी हायलाइट करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एकूणच निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात या निमित्तानं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। धन्यवाद वैदेही, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। सुनावणी संदर्भातले प्रत्येक अपडेट आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।